कोल्हापूर जिल्हा हातकणंगले तालुका पट्टणकोडोली येथील ज्येष्ठ कार्यकर्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा समितीचे अध्यक्ष यशवंतराव कांबळे यांचा वाढदिवस आणि हुपरी शहराचे नूतन नगराध्यक्ष मंगलराव माळगे यांचा सत्कार समारंभ निमित्ताने सन्मान परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। की जे 33 वर्ष काम प्रलंबित होतं ते आता मार्गी लागलेलं आहे आणि तात्या तुम्हाला मी या वाढदिवसानिमित्ताने अशा शुभेच्छा देतो की पुढच्या वर्षीपर्यंत तुमच्या नेतृत्वात आणि या पुतळा कमिटीच्या नेतृत्वात पुतळा बसला पाहिजे। तात्यांचं अजून एक वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे त्यांच्यापेक्षा मी लहान आहे तर माझ्यापेक्षा लहान असणाऱ्यासुद्धा व्यक्तीला तात्या आऊ जाऊन बोलवतात। त्यांच्यामध्ये सगळ्यात मोठा गुण जो आहे कुठायसा कधी आला येणारा, या की राव, जाऊया की राव, हे जे शब्द आहेत त्यांच्याकडनं हे आम्हाला एक ऊर्जास्थान आहे, एक स्फूर्ती देतं की तात्यांच्यासोबत काम करण्यासाठी आम्हाला मिळालेलं एक योगदान आहे। आणि खऱ्या अर्थानं बौद्ध समाजामध्ये एक असं व्यक्तिमत्व आहे जे 67 वर्षामध्ये पदार्पण करतं आहे। त्यांच्या नेतृत्वात आम्ही आंबेडकर चळवळ राबवत आहे, त्यांच्याकडून आम्ही आंबेडकर चळवळ शिकलो, रस्त्यावरचं कार्य काय असेल तर ते तात्यांच्या माध्यमातून आम्ही शिकलो आहे। आणि या शुभ दिनी या 67व्या वाढदिवसानिमित्त मी तात्यांना आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला शुभेच्छा देतो। येणारं वर्ष तुम्हाला भरभराटीचं आणि सुख समाधानात जावं। जय भीम, जय बुद्ध, जय भारत। आज आमच्या पुतळ्याचा हा प्रश्न गेली 33 वर्ष झालं प्रलंबित आहे। प्रत्येकाला वाटतंय, प्रत्येक समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला वाटतंय, गावातल्या इतर व्यक्तींना वाटतंय की बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हा पट्टणकोडोलीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानावर बसला पाहिजे। त्या अनुषंगानं आम्ही गेल्या महिन्यामध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्वच पदाधिकारी मुंबईला आनंदराज आंबेडकर साहेब जे बाबासाहेबांचे नातं आहेत त्यांच्याकडे NOC साठी गेलो होतो। साहेबांची NOCची तयारी दिसत नव्हती। साहेबांनी सांगितलं होतं की आज इलेक्शन आहे, इलेक्शनमध्ये तुम्ही पुतळे कशाला बसवताय, पण साहेबांना आम्ही पटवून दिलं पुतळा का गरजेचा आहे, पुतळा कशासाठी पाहिजे। आज जर बौद्ध समाजामध्ये पुतळा झाला बाबासाहेबांचा, पुतळा हा नुसता फक्त पुतळा नसून बाबासाहेबांच्या पुतळ्याकडे बघून प्रत्येकाने प्रेरणा घेतली पाहिजे बाबासाहेबांच्या संघर्षाची, बाबासाहेबांच्या जीवनाची। आणि आज आम्ही पुतळा कमिटीनं अध्यक्ष व सर्वच पदाधिकाऱ्यांनी हा संकल्प केलेला आहे की 14 एप्रिल 2026ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवणारच। आणि ते आम्ही ठरवून साहेबांची पण परमिशन घेतली, आनंदराज आंबेडकर साहेबांनी पण सांगितलं आहे तुम्हाला जितक्या लवकर पुतळा बसवता येतील त्यासाठी तुम्हाला कुठलीही मदत लागली तर मी सांगा असं सांगितले आहे। आणि आम्ही सर्वांनी निर्धार केला आहे 2026च्या 14 एप्रिलला हा पुतळा बसवणारच। आणि हीच तात्यांना शुभेच्छा आमच्या कमिटीकडून राहील। पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा समितीचा सदस्य आणि भारतीय जनता पार्टीचं कोल्हापूर जिल्हा सरचिटणीस, माझा आणि यशवंतचा जो संबंध आहे तो असा संबंध आहे की आम्ही म्हणजे समवयस्क आहे, समविचारी आहेस। आणि आता जे त्यांना पुतळा समितीचा अध्यक्ष केलेला आहे त्यांचं जोपर्यंत पुतळा पूर्ण होऊन त्यांचं म्हणजे कार्य व्यवस्थित होत नाही तोपर्यंत मी नेहमीच त्यांना सहकार्य करत राहणार आहे। आणि या त्यांच्या 67व्या वाढदिवसानिमित्त आमच्या पट्टणकोडोलीच्या तर्फे, बौद्ध समाजाच्या तर्फे, भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी त्यांना भरपूर अशा अनंत शुभेच्छा देतो आहे आणि त्यांचं भावी अवश्य सुखासमाधानाने जावं अशी मी बुद्धचरणी प्रार्थना करतो। मी यशवंत तुकाराम कांबळे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा समितीचे अध्यक्ष आणि माझी पुतळा कमिटी संघटना व माझी सरपंच संघटना यांच्या आणि सर्वच मान्यवर आमच्या गावामधील आणि परगावामधील यांचा मी आभार मानतो आणि त्यांना सर्व धन्यवाद, शुभेच्छा देतो। जय भीम, नमो बुद्धाय। राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, साहित्य, कला, क्रीडा, व्यापार, उद्योग आणि शासकीय स्तरावरील अनेक मंडळींनी उपस्थित राहून त्यांना शुभ आशीर्वाद दिले। यावरून एक गोष्ट लक्षात येते की समाजामध्ये काम करत असताना तळागाळातील लोकांच्या असणारे जे काही प्रश्न आहेत, त्यांच्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या कशा पद्धतीनं सोडाव्याच्या, समाजामध्ये असणारं जे काही रिलेशन आहे, जे काही नातं आहे तर ते नातं त्यांनी चांगल्या पद्धतीनं जपलेलं आहे। आतापर्यंतच्या काळामध्ये त्यांनी जे काही सामाजिक काम केलं आहे, जे काही धार्मिक काम केलेलं आहे, समाजासाठी असणारी जे काही त्यांचं योगदान आहे ते अत्यंत मोलाचं आहे। हेच या ठिकाणी नमूद करावं लागेल। त्यांच्या भावी आयुष्यासाठी मी या ठिकाणी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय भीम। नाही की माझा भाऊ एवढ्या मोठ्या पदावर येईल आणि एवढं मोठं त्याला पदवी मिळेल असं मला वाटलं नाही। तर त्याच्यावर एक 2 शब्द म्हणतो मी। काय बाई सांगू लय मला घाई भावाच्या कार्यक्रमला ग, काय बाई सांगू लय मला घाई भावाच्या
कार्यक्रमला ग आई पाहिजे होती ग माझी दिल्याली जलम ग आई पाहिजे बघायला ग माझा आनंद लय मोठा ग आनंद 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 भावाच्या घरात ग आनंद 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 भावाच्या घरात ग काय सांगू बाई ग बंधू मोठा झालाय ग जे आम्ही संकल्प केला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचा तो 2026पर्यंत पूर्ण करून आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा पुतळा कसल्याही परिस्थितीत यशवंतदादाच्या छत्रछायेखाली उभा हा करणारच मी उपाध्यक्ष या नात्यानं सांगतो आणि त्यांच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.